इरू हाय कर. काय खाती तू? हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि आज मी ऑफिस डे आहे, पण थोडंफार काम काही नाही, त्याच्यामुळे मी जाते ईशा इराकडे, म्हणजेच वाघोलीला. तर खूप दिवसापासून त्यांना भेटले नव्हते, मग म्हटलं चला आज त्यांना भेटून पण येऊया. आणि तर इथून आता वाघोलीला जाणार, मग तिथं थोडा वेळ थांबणार आणि डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे रिटर्न. तर चला मग आता निघते, मस्त अशी रेडी झाले. त्यानंतर आता जायला तरी 1-1.5-2 तास तर लागेलच. तर चला मग. इथून जाण्यासाठी 1.5-2 तास लागणार होते. तसं तर सकाळी सकाळी जर निघालं तर अर्धा-पाऊण तासात आम्ही तिथे जातो. पण म्हणजे आता तर ट्रॅफिक लागणार हे नक्कीच होतं. इथं रक्षक चौकामध्ये थोडंसं ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिथे थोडीफार ट्रॅफिक लागते. आणि त्या ट्रॅफिकच्या नादात मग आम्ही इथं साईडनेच बाईक घेतली, कारण खूप ट्रॅफिक होती. मग इथेच आमचा 1 तास गेला असता. आणि ट्रॅफिक असल्यानंतर तर तुम्हाला माहीतच आहे किती बोर होतं. त्यात आज ऊन पण थोडंसं असं जास्त लागत होतं. आणि फायनली त्या ट्रॅफिकमधून निघालो आणि आम्ही विमाननगरमध्ये आलो. हा मॉल तुम्हाला बघून समजलंच असेल कुठं आहे काय. त्यानंतर थोडंफार वाघोलीत काम होतं ते केलं. आणि मला म्हणजे सकाळी निघालो होतो, त्यानंतर त्या ट्रॅफिकमध्ये मला थोडं म्हणजे चहा घेण्याची इच्छा झाली, मग चहा घेतला. आणि त्यानंतर मग आता माझा भाऊ मला तिथे घ्यायला येणार होता हायवेला. मग मी त्याचंच वेट करत होते हायवेला. हाय कर इरू, हाय कर इरू, हाय कर. काय खाती तू? काय खातीये सांग पटकन. हाय हाय कर. एलिफंट कसं करतो? मंकी कुठे आहे? मंकी मंकी टायगर कुठे आहे? टायगर जिराफ कुठे आहे? डॉल्फिन कुठे आहे? डॉल्फिन. फिश. बापरे. पेंग्विन कुठे आहे? पेंग्विन खाली. पेंग्विन तो मधला. एलिफंट कुठे आहे? एलिफंट. इशू तू दाखव. एलिफंट कुठे आहे? कुठे आहे इशू? टायगर कुठे आहे? टायगर. डॉल्फिन कुठे आहे? मंकी कुठे आहे? मंकी. वाव. आणि पेंग्विन कुठे आहे? हा. पिग कुठे आहे? पिग. क्रोकोडाईल कुठे आहे? क्रोकोडाईल. वाव. हे काय? हे काय? हे काय? हा ते काय? काय ते? प्लीज तुम्ही साखरपुडा नका करू. वाव. हळू हळू. इशू मला घेते का? घे ना मला. मला घे ना. दिवसभर ईशा हिरा सोबत म्हणजे मस्ती करून कधी दिवस गेला हेच समजलं नाही. आणि निघत्या वेळेस इरा इतकी रडायला लागली, ती अक्षरशः म्हणजे माझ्या पाठीमागेच लागली होती. आणि मी तिला घेऊन पण येणार होते, पण कधी कधी मग ऑफिसला जावं लागतं. मग तिला घरी म्हणजे सांभाळण्यासाठी पण कुणी नव्हतं. श्वेता पण घरी गेली. मग म्हटलं नको, तुला पुढच्या वेळेस जेव्हा श्वेता येईल तेव्हा मी तुला घेऊन जाईल. आणि तिला घरात म्हणजे असं काहीतरी नादी लावून आम्ही निघालो, पण खरंच खूप रडत होती ती. त्यानंतर मग इथे आल्यानंतर वाघेश्वरचं मंदिर होतं. म्हटलं चला महादेव यांचं दर्शन घेऊन जाऊया. आणि खूप छान असं मंदिर आहे. इथं वाघोलीच्या थोडंसं पुढे निघाल्यानंतर आहे, म्हणजे विमाननगरच्या साईडला. त्यानंतर मस्त असं
महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर परत पुढच्या दिशेने निघालो. परत आम्हाला आता नेमकंच ट्रॅफिकची सकाळी पण वेळ होती ना, आत्ता पण ट्रॅफिकचीच वेळ आहे, त्यामुळे घरी जाण्यासाठी थोडा वेळ होणार होता. खूप छान असा दिवस गेला आणि येताना मी माझा फेवरेट हरभरा आणून खाऊन दिवसाचा शेवट केला. चलो बाय.